नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आज माझा तुम्हाला एक क्वेश्चन आहे, एक प्रश्न आहे. नोकरी मिळवण्यासाठी काय करावे लागते? नोकरी मिळवण्यासाठी काय करावे लागते? तर मित्रांनो, नोकरीसाठी एखाद्या मुलाने जन्म घेतला आणि मोठा वाढला आणि कोणत्याही पदासाठी त्याला कोणताही फॉर्म भरण्यात येतो का? नाहीच ना, कधीच नाही असं होणार का? एखादा मुलगा एखाद्या मुलाचे जर शिक्षण काहीच झाले नाही आणि त्याला पोलिसाची किंवा मास्तरची कोणत्याही शिक्षकाची नोकरी बुवा लागली, असं होतं का कधी? कधीच होणार नाही. तर मित्रांनो, ह्याच टॉपिकवर मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. जसं शिक्षक बनण्यासाठी किंवा पोलीस बनण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, तसंच चांगला मोठा यूट्यूबर बनण्यासाठी डायरेक्ट कोणीही आला आणि व्हिडिओ बनवला, 1-2 व्हिडिओमध्ये एकदम मोठा यूट्यूबर झाला, असं कुठं ऐकलं आहे का? कधीच नाही ना. तर मित्रांनो, मनोज दे जो आहे, त्याचा चॅनल तर तुम्ही बघितला असेल, एकदम फेमस यूट्यूबर आहे. तर मित्रांनो, आता असं आहे का, जोपर्यंत मनोज दे भाऊ जो होता, जोपर्यंत त्यांनी सुरुवात केली, नवीन यूट्यूबर बनण्यासाठी जी सुरुवात केली का मला सक्सेस व्हायचं आहे आणि एकदम अमीर बनायचं आहे म्हणूनच सुरुवात केली असेल ना? का आला आणि फक्त व्हिडिओद्वारे तुम्हाला फक्त माहिती दिली, खूप माहिती दिली आणि त्या व्हिडिओमधून त्याला काहीच अर्निंग नको. त्याला वाटतं का मला व्हिडिओ बनवून मी तुम्हाला भरपूर काही जाणकारी देतो आणि मला त्या व्हिडिओमधून भेटणारी अर्निंग एकही रुपया नको? असं नाहीच, कधीच नाही होत. कोणता यूट्यूबर येतो, तो जरी चांगली जाणकारी दिली, पण पैशासाठी, कुणीही पण पैशासाठी येतोच. कुणालाच असं वाटत नाही का मी फ्रीमध्ये जाणकारी देऊन फक्त व्हिडिओ बनवीन आणि मला अर्निंग त्याच्यापासून एकही रुपया नको, असा कोणताही एकही यूट्यूबर नाही. तर मित्रांनो, असं मानण्यात आता येतं की मनोज दे यूट्यूब सोडून गेला. हा टॉपिक यूट्यूबवर पण खूप भरपूर प्रमाणात आता चालला आहे. कारण त्याचा एक व्हिडिओ जो आला आणि त्यांनी असं सांगितलं त्या व्हिडिओमध्ये का आता मी दुसऱ्यांना भरपूर काही माहिती देऊन म्हणजे त्याच्या घरी येऊन जे छोटे यूट्यूबर आहेत, ते त्याच्या थोडीशी जरी माहिती नसली, मग समजा ते आपल्याला जर काहीच माहिती नाही तर यूट्यूबवर येण्याची आणि त्याद्वारे चॅनेल खोलून आणि कसा खोलायचा, कसं सेटिंग करायची, काही याची जर जाणकारी नसली तर कोणताही यूट्यूबर छोटा जो असतो, तो मोठ्या यूट्यूबरला काही ना काही प्रश्न विचारतो की भावा असं कसं करायचं, ही सेटिंग कशी करायची, ती सेटिंग कशी करायची, कसं अपलोड करायचं, कसं डिस्क्रिप्शन टॅग आणि टायटल थंबनेल, काही जी गोष्ट असेल ती जर एखाद्याला माहीत नसेल तर तो ज्याला माहीत असेल त्याला विचारेलच. तर मित्रांनो, अशा कारणामुळे मनोज दे भाऊ जो आहे, तो त्याला असं वाटतं की जो आता त्याच्या पायावर उभा राहिला आहे आणि एकदम त्याला भरपूर यश मिळाले आहे, खूप सक्सेसता मिळाली आहे. त्याचे आता 6 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होतील. 5 मिलियन, 5.5 मिलियन तर आहेतच, पण आता लवकरच 6 मिलियन पूर्ण होतील. तर मित्रांनो, असे काही यूट्यूबर म्हणतात की मनोज दे घमंडी खूप झाला आहे. पण मित्रांनो, भरपूर काही जे यूट्यूबर असतात त्यांना मदतीची खूप आवश्यकता असते. तर मित्रांनो, अशा कारणामुळे त्या मनोज दे भावाच्या घरी जाऊन खूप जी यूट्यूबरांची इच्छा होती का ज्याला काही येत नाही तर काही ना काही छोटी गलती असली तरी ते विचारण्यासाठी की हे कसं करायचं,
अशा काही गोष्टीसाठी जातो. जर एखाद्या मास्तर किंवा शिक्षक कशासाठी असतात, तर मित्रांनो शिक्षक कशासाठी असतात? शिक्षक कधी म्हणतो का मुलांनो, कोणताही एखादा गणिताचा टॉपिक असला, गणिताचा विषय असला, तर शिक्षक कधी म्हणतो का का हे उदाहरण नाही आलं तुम्हाला तर मला विचारू नका. मी आता तुम्हाला सांगून सांगून बोर झालो आणि आता तुम्ही मला काहीच विचारू नका, असा कधी सांगतो का? कधीच अशा एक शिक्षक सांगणार नाही का आता मुलांनो तुम्ही मला हे समजलं नाही तर हे मला विचारू नका. तर यावरूनच ते उदाहरण आहे का मित्रांनो, मनोज दे हा त्याच्या सबस्क्रायबर त्याचे आहेत त्यांच्यापासून खूप खूप तंग झाला आहे. तर असा त्याचं म्हणणं आहे की आता मला कोणी काहीच विचारू नका. जे काही आहे म्हणजे सर्व काही व्हिडिओ बनवण्याची जे काय करावं लागते ते सर्व माहिती मी यूट्यूबवर माझ्या चॅनलवर टाकली आहेत असे मनोज दे सांगतो. तर मित्रांनो तरीही विचारावं लागतंच, कारण एखादा जो व्हिडिओ पाहून नाही समजलं तर रिअलमध्ये असं सांगून लवकरात लवकर माणसाला म्हणजे लवकरात लवकर समजतं. तर मित्रांनो आता मनोज दे भावाने जे नवीन घर बांधले आहे म्हणजे चांगल्या प्रकारे चांगला मोठा चांगला बंगला असेल, तर मित्रांनो तिथं कुणालाही येण्याची बंदी आहे असं तो स्वतःहून त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणतो. तर मी असं भरपूर काही लोकांनी मला तंग केले आहेत, भरपूर प्रश्न विचारून मला खूप जाम केले आहे. त्याच्यामुळं माझ्या घरी आता कुणीच येऊ नका, त्यांनी स्वतःहून त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर मित्रांनो असं कधीच चालत नाही, कारण त्याला जेव्हा सबस्क्रायबरची गरज होती, जेव्हा त्याला त्याचे चॅनल ग्रो करायची गरज होती, त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ बनवताना तर असं नाही सांगितलं का आता मी कधीच कुणाची मदत करणार नाही, असं तर कधीच नाही ना सांगितलं. पण आता ज्यावेळेस त्याच्या चॅनलवर रीच मिळाली, भरपूर प्रमाणात त्याचा चॅनल एकदम ग्रो झाला, तर आता त्याला त्याच्या यूट्यूब फॅमिली म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत, स्वतःचे त्याचे सबस्क्रायबर आहेत, त्यांना भेटण्यासाठी पण सक्त मनाई केली आहे त्यांनी. कारण माझ्या घरी कुणी यायचं नाही म्हणून त्यांनी नवीन घर बदलून त्यांनी चांगल्या प्रकारे घर बांधलं आणि आता तिथं तो स्वतःहून त्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो की मी कुणालाच पत्ता देत नाही, माझ्या घरी कुणी असे छोटे कामांसाठी कधीच कुणालाही मी आता बोलवणार नाही, असे ते स्वतःहून त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर मित्रांनो एखादा गुरु हो कशासाठी असतो? कोणतीही बारीक चुकी असू द्या, कोणतीही बारीक एखादं काही समजलं नाही तर गुरु म्हणतो काही समजलं नाही तर मला विचारून घ्या आणि मी तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजून सांगेन. पण असे काही यूट्यूबर आहेत का आता त्यांच्या चॅनलवर भरपूर रीच मिळाल्यामुळे ते एकदम राजासारखे होऊन गेले आहेत आणि कुणाची मदत करण्याची त्यांची इच्छा होत नाही. तर मित्रांनो असं नाही व्हायला पाहिजे. जर ज्यावेळेस आपल्याला गरज असते सबस्क्रायबर, ज्यावेळेस पहिले जर एखादा यूट्यूबर सुरुवात करतो यूट्यूबर बनण्यासाठी 0 सबस्क्रायबर, तर त्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायलाच किती वेळ लागतो? 1-2 वर्ष पण लागू शकतात. 1 वर्ष 5 महिने असे तर लागू शकतातच. का? खूप मेहनत लागते. पण समजा मी मोठा यूट्यूबर झालो आणि मी तुम्हाला सांगितलं यूट्यूब चॅनल कसा ग्रो करायचा आहे ह्याविषयी सगळी खूप माहिती देत आहे आणि जर माझ्या घरी जर भरपूर जे नवीन यूट्यूबर आहेत ते येत असतील तर मी त्यांना सांगू शकतो असं करायचं तसं करायचं, सगळी जानकारी देऊ शकतो. तर मी सांगेन मला आता तुमच्याशी काहीच देणं घेणं नाही. मी तुम्हाला सांगणार नाही की हा चॅनल कसा ग्रो करायचा, कशी माहिती कशी सेटिंग करायची, काहीच मी तुम्हाला नाही सांगणार. जर तुम्हाला काही माहिती दिली नाही तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हीच सांगू शकाल की हो आता खूप घमंडी झाला आहे, मोठा माणूस झाला आहे
आणि आता याला आपली गरज नाही. तर मित्रांनो, असं कसं होईल? तर मोठ्या युट्यूबरांनी ही छोट्या युट्यूबरांची खूप मदत केली पाहिजे. या व्हिडिओद्वारे मी एवढं सांगतो का मित्रांनो, जरीही युट्यूबर कितीही मोठे झाले, कितीही मिलियनमध्ये 20 अन् 30 मिलियन सबस्क्रायबर झाले, तरी छोट्या युट्यूबरांची मदत करायला लागेल. कारण मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला सबस्क्रायबर आपले वाढत नाही, त्यावेळेस आपण हात जोडून प्रेमाने बोलून म्हणतो, अशी तशी माहिती देऊन कसं ना तरी कसं करून सबस्क्रायबर वाढवतात. आणि ज्यावेळेस फुल सक्सेसता येते, चॅनल फुल ग्रो होतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला कुणाची गरज नसेल, तर अशी ज्या वागणुकीमुळं, अशा वाईट वागणुकीमुळं पण आपले चॅनल खूप डाऊन होऊ शकतो. तर मित्रांनो, मनोज दे भावाचे एवढे आता 6 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर व्ह्यूज किती येतात? 2 लाख 3 लाख एवढे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत आणि एवढे खूप खूप कमी व्ह्यूज येतात. तर मित्रांनो, जर अशी वागणूक केली तर हळूहळू तो कितीही चॅनल ग्रो झाला तरी एकदम डाऊन होणार आहे कधी ना कधी. त्याच्यामुळे एकच इच्छा आहे सर्वांची का कुणी यूट्यूबर मोठा झाला म्हणजे त्याला घमंडीपणा येऊ नये. कारण दुसऱ्याची मदत केली तर आपण स्वतः दुसऱ्याची खूप मदत केली तर आपल्या यूट्यूब चॅनलवर पण खूप म्हणजे खूप ग्रोथ होऊ शकते. दुसऱ्याची मदत करा तरच लोक म्हणतील की हा भाऊ जो आहे तो खूप दुसऱ्याची मदत करतो, तर त्याच्या चॅनलला खूप ग्रोथ होऊ शकते. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगतो, एखादा चॅनल किती ग्रोथ झाला आणि यूट्यूबर तो खूप मोठा यूट्यूबर झाला, 10 मिलियन 15 मिलियन होऊ द्या, पण त्यांनी दुसऱ्याची छोट्या यूट्यूबरांची मदत करायला सोडून द्यायला पाहिजे, असं करू नका. या व्हिडिओद्वारे एवढंच मला सांगायचं आहे. जय हिंद, वंदे मातरम.